आज आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा हे साबित करावं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक शब्दांचे बाण सुटत आहेत, पण गेल्या 2 दिवसांमध्ये एका शब्दानं संपूर्ण राजकीय वातावरण चांगलंच तापवलं. तो शब्द म्हणजे गुंगी गुडिया. महाराष्ट्र काँग्रेसनं थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा शब्द वापरलाय. त्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मोठा राजकीय सामना रंगात आला. पण मुळात काय घडलं होतं त्या पत्रकार परिषदेमध्ये, ज्यावरनं काँग्रेसनं त्यांना असं म्हटलंय, पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होत्या. तिथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारानं सुनेत्रा पवार यांना बीड जिल्ह्यामधील खालावलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत थेट प्रश्न विचारला. सुनेत्रा पवार उत्तर देणार इतक्यातच तिथे बाजूलाच बसलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मध्ये आले. त्यांनी पत्रकाराला रोखलं आणि म्हटलं की आम्ही इथे फक्त निवेदन देण्यासाठी आलो आहोत, हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नाहीये. आता इथे मुद्दा असा आहे की धनंजय मुंडे जेव्हा पत्रकारांना गप्प करत होते तेव्हा सुनेत्रा पवार यांनी स्वतः कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांत राहिल्या आणि नंतर पत्रकार परिषद संपवून पुढे निघून गेल्या. काँग्रेसनं नेमका हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला आणि कॅप्शन काय टाकलंय, सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार. म्हणजेच पत्रकाराच्या प्रश्नावरती त्यांनी पाळलेलं मौन आणि धनंजय मुंडेंची मध्यस्थी यावरनं काँग्रेसनं त्यांना मूक बाहुली म्हणून हिणवलं. काँग्रेसच्या या विधानानंतर महायुतीचे सगळेच नेते हे प्रचंड आक्रमक झाले. मुंबईमधल्या काँग्रेस कार्यालयामध्ये टिळक भवन बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली. मंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावरती तीव्र असा आक्षेप घेतला. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि महिला नेतृत्वाचा अपमान आहे असं त्यांनी म्हटलं. पण यामधला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला त्यांच्याच इतिहासाची आठवण करून दिली. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जेव्हा सुरुवातीला राजकारणामध्ये आल्या होत्या तेव्हा विरोधकांनी त्यांना देखील गुंगी गुडिया म्हणून हिणवलं होतं. पण नंतर त्याच इंदिरा गांधींनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि हाच दाखला देत महायुतीनं काँग्रेसला घेरलंय. दुसरीकडे सुनेत्रा पवारांनी या संपूर्ण वादावरती अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की वेळ येऊ द्या, मग मी बोलते. तर काँग्रेसनं माफी मागण्यास यावर स्पष्टपणे नकार दिलाय. गुंगीगुड्या ही शिवे आहे का? गुंगीगुडिया हा अपशब्द आहे का? गुंगीगुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. शांत राहणं, संयम बाळगणं किंवा मग योग्य वेळेची वाट पाहणं हा एखाद्याचा वैयक्तिक स्वभाव असू शकतो. पण निवडणुकीच्या या वातावरणामध्ये विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. तुम्हाला या संपूर्ण गुंगी गुडिया वादाबद्दल काय वाटतं? काँग्रेसची ती पोस्ट योग्य होती की महायुतीचा संताप रास्त आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा.